आज एका नवीन सेवेची सुरुवात देशमुख कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी झालेली आहे. आपल्या सगळ्यांचे जे सहकारी सन्माननीय जयसिंग नाना त्यांच्या कुटुंबामध्ये शेती हा उद्योग परंपरागत आहे. पण नवीन पुढच्या पिढीनं शेतीची वाट थोडी बाजूला ठेवून वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचं सुरुवात केली. मी विशेष करून रमेशराव त्यांच्या विरुद्ध पत्नीला धन्यवाद देतो की मुलांवरती एक वेगळा संस्कार त्यांनी केला. विश्वजित आज डॉक्टर आहे, करण डॉक्टर आहे ना, आणि तिसरा आता आयएस होणार आहे, शिकायला गेला. म्हणजे शेती उद्योग आपला परंपरागत उद्योग असताना सुद्धा नवीन ज्ञानाची काळ धरून पुढच्या पिढीला या ठिकाणी उभं करण्याचं काम या देशमुख कुटुंबाने केलेलं आहे. आज आपण बघतो की डोळ्याचे आजार, त्याच्यावरचे उपचार हे सर्वसामान्य माणसाला, मला वाटतं की प्रत्येक माणसाला त्याची गरज आहे. आता शालेय बापू म्हणलं तसं की पूर्वीची आयुष्य लागले म्हणजे चष्मा लागायचा, परंतु आता जन्मल्यापासूनच पहिल्या 2 वर्षामध्येच डोळ्याला चष्मे. कारण आई वडिलांनाही, विशेष करून आईलाही वाटते की पोरगं शांतपणे जेवत नाही, त्याच्या हातात मोबाईल द्या, मोबाईल बघत बघत तो जेवतो. एका बाजूला आपण बघतो की लहान मुलांमध्ये सुद्धा डोळ्याच्या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. अशा वेळेस एक चांगली नेत्रसेवा या शहरामध्ये उपलब्ध व्हावी म्हणून लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून आपला एक तरुण सहकारी आज शिकून इथं आलेला आहे. स्वतःच्या मेरिटवरती, कुठल्याही डोनेशनवरती, कुठल्याही खाजगी दवाखाना कॉलेजमधून न होता स्वतःच्या बुद्धीच्या कौशल्यावरती आज त्यानं स्वतःचं हे शिक्षण पूर्ण केलं. एमएस झाला आणि एमएस झाल्यानंतर आपण बघतो की सगळ्याचा ओढा तो शहराकडे आहे. कारण लोकांना आता झटपट पैसा पाहिजे, झटपट प्रसिद्धी पाहिजे. पण अशा वेळेस तिने आपल्या भाषणात सांगितले की आई वडिलांची इच्छा होती की आपण इथे येऊन आपली सेवा द्यावी, आणि तो विचार ह्या वयामध्ये विश्वजितनं केला. त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद देतो. सरकारी दवाखाना होता त्या काळापासून त्या पंढरपूरमध्ये अगदी डॉक्टर देणारे, डॉक्टर काळे, श्रीखंडे, काणे, बोपटकर, निवडगी अशी जुनी मंडळी होती. बिदारी डॉक्टर त्याच्या अगोदर होती, फडके डॉक्टर त्याच्या अगोदर होती. म्हणजे ही जुनी मंडळी त्या काळामध्ये होती. डॉक्टर हिंगमेरे होते, तर अशी मंडळी. आणि त्यावेळेस एक फॅमिली डॉक्टर हा एक प्रकार होता. आणि मला आठवलं की लहानपणी गेल्यानंतर डॉक्टरकडे गेले की काय झालं तरी इंजेक्शन द्यायचे, आणि ती लाल औषध असायचं, बाटली असायची, त्याला 3 रेगा ओढलेल्या, सकाळी 1 डोस, संध्याकाळी 1 डोस, दुपारी 1 डोस, आणि तेवढे घेतले तरी माणसाला बरं वाटायचं. असा तो कालखंड होता. परंतु जसं जसं विज्ञान पुढे होत गेलं तसं वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक नवीन नवीन शोध लागले, आणि त्याचा फायदा या माणसाच्या आयुष्यावरचं आयुष्यमान वाढण्याकरता झाला. मग मेंदूचा डॉक्टर वेगळा झाला, डोळ्याचा डॉक्टर वेगळा झाला, हृदयाचा वेगळा झाला, किडनीचा वेगळा झाला, फुफ्फुसाचा, आतड्याचा एक नाही भाग असा नाही, म्हणजे केसाचा सुद्धा डॉक्टर झाला. अशा पद्धतीनं या विज्ञानाचा उपयोग माणसाच्या आरोग्याचं, चांगलं आरोग्य निर्माण ठेवणं, त्याचं वयोमान वाढवण्याच्याकरता होतोय. त्यामध्ये डोळा हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण आता आपण इथं बघतो की इथे आमची अंधशाळा आहे, तिथे 40, 50, 60 मुलं त्या शाळेमध्ये असतात.
एवढं जग सुंदर आहे आपण सगळे बघतो, पण तिथे गेल्यानंतर आपल्याला अंतर्मुख करावं लागतं आणि त्या ठिकाणी आपल्याला जाणे होते की परमेश्वरानं आपल्याला 2 डोळे दिले. त्या मुलांचा काही दोष नाही, पण ते दृष्टीहीन आहेत. त्यामुळे जगामध्ये एवढंच सगळं आहे, त्यांना संवेदना आहेत, सगळं आहे, मन आहे, त्यांना भावना आहेत, पण ते बघू शकत नाही. त्यामुळे खरं म्हणजे परमेश्वराचा आपण आभार व्यक्त केले पाहिजे की आपल्याला हे सुदृढ शरीर दिलं, पण या शरीराची निगा कशी राखावी याचं ज्ञान मात्र आपल्याला होत नाही. मग त्यातून अनेक आजार उद्भवतात, रोग उद्भवतात. पूर्वी मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणल्यानंतर माणसं घाबरायची, परंतु आता अतिशय सोप्या पद्धतीनं कुठलाही त्रास न होता मोतीबिंदूचं, कानबिंदूचं असं ऑपरेशन होतात. पण त्याच्या पुढे जाऊन विश्वजितनं सुपर स्पेशालिटी केलेली आहे आणि गोधळाचं त्याने स्पेशलायझेशन केलेलं. मी आता प्रत्येक ठिकाणी सुपर स्पेशालिटी झाली आहे. दाताचा डॉक्टर असेल तर खालच्या दाताचा वेगळा, वरच्या दाताचा वेगळा, उजवीकडच्या दाताचा वेगळा, डावीकडच्या दाताचा वेगळा, डोळ्यात गेलं तर पडद्याचा वेगळा, गोधळाचा वेगळा, पापणीचा वेगळा, असे खूप प्रकार आहेत. त्यामुळे लोकांपुढे सुद्धा संभ्रम असतो. अशा परिस्थितीमध्ये या पंढरपूरची विश्वासार्हता वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे. दुर्दैवानं म्हणावं लागते की आता नवीन सगळ्या क्षेत्रामध्ये चुकीचे पायंडे पडत चालले, पण त्या ठिकाणी विश्वजितनं यामध्ये आपलं योगदान करत असताना या समाजाला आणि पंढरपूरकरांना चांगली सेवा द्यावी, तुमची भरभराट व्हावी म्हणणं कुठल्या दवाखान्याची म्हणलं तर माणसं अधिक आजारी पडावी असा त्याचा अर्थ घेतला जाईल. पण हे सेवा आहे, माणसं आजारी पडणारच आहेत, त्याला आजार होणारच आहेत. त्याच्या वेदना कमी करण्याची सामर्थ्य त्या डॉक्टर मंडळींच्या हातामध्ये असतं आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने द्यावं अशाच पद्धतीची परमेश्वरची मी प्रार्थना करतो. विश्वजितच्या हाताला यश यावं, त्याच्या हातून अनेक असाध्य आजार डोळ्याचे असतील ते बरे होऊन आनंदाने ते रुग्ण घरी जावेत आणि ते सामर्थ्य परमेश्वरानं त्याला द्यावं अशाच पद्धतीची अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्याला मनपूर्वक शुभेच्छा देऊन सांगतो. धन्यवाद. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलच्या वतीनं आधुनिक असं युनिट चालू केले जात आहे. समारंभाचे प्रमुख पाहुणे आदरणीय सोलापूर जिल्ह्याचे जे नेते भाजपचे आणि ऑनरोड परिवाराचे प्रमुख आदरणीय प्रशांत मालक परिचारक, आमचे जिव्हाळ्याचे मित्र आणि एक संयमी असं पंढरपूर तालुक्याचं नेतृत्व आदरणीय वसंतराव तथा नानासाहेब देशमुख, व्यासपीठावर सर्व देशमुख कंपनी, सर्व मान्य समोर बसलेले सर्व प्रतिष्ठित नागरिक, माझ्या माता भगिनींनो, आज या ठिकाणी अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा शुभारंभ होता. लाईफलाईन हा दवाखाना आपल्या 4-5 तालुक्यासाठी एक अत्यंत महत्वाचा दवाखाना म्हणून त्यांना नाव मिळवून देणार आणि माझ्या सांगोला तालुक्याचं ड्रेनेज म्हणजे पेशंटचा ओघ हा लाईफलाईन सर्वात जास्त आहे. तसं डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या धर्मपत्नी यांचं माझं एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. डॉक्टर देशमुखांना मी डॉक्टर म्हणून कधी हा फोन करत नाही, त्यांना दाजी म्हणून फोन करतो. त्यांच्या धर्मपत्नी ज्या आहेत त्या मी मानलेल्या माझ्या भगिनी आहेत. आमदार
महेश शिंदे कोरेगाव आणि आम्ही शिवसेनेत दोघांनी गेली 15-20 वर्षे एकत्र जिव्हाळ्यानं राजकारणात काम केलं, वेगवेगळ्या पक्षात केलं आणि दोघंही शिवसेनेत त्यावेळी आमदार झाले आणि त्यामुळे कुटुंबाचं आणि माझं एक जिव्हाळ्याचं ऋणानुबंध निर्माण झालं. नेत्र सेवा विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे आणि आपली ओळखच आपला डोळा आहे. आज आपली भारत देशानं ओळख माणसाची कशावर निश्चित केली तर आपला अंगठ्याचा ठसा आणि अंगठ्याच्या ठस्याची फसवणूक होत आहेत म्हणून डोळा हा माणसाच्या ओळखीला या देशानं मान्य केला आणि म्हणून तुम्ही RBI मध्ये जावा, कुठल्याही मोठ्या बँकेत मोठ्या खात्याचा व्यवहार करा, तुमच्या डोळ्याची तपासणी झाल्याशिवाय तुमचा व्यवहार त्या ठिकाणी होत. ही एक बाजू डोळ्याचं महत्व सांगता येण्याची, दुसरी बाजू जोपर्यंत डोळा चांगला आहे तोपर्यंत माणूस जीवनात आरोग्यदायक. डोळा ज्यावेळी धोका देतो त्यावेळी माणसाला त्याचं जीवन आणि वार्धक्य त्याची जाणीव व्हायला लागते. निश्चितपणानं आपल्या माझ्या सहित आपल्या सर्वांच्याकडून डोळा या अवयवावर प्रचंड मोठा आपण दुर्लक्ष करत असतो. शरीरातील त्या अवयवाची अजूनही पाहिजे तेवढी आपल्याला जाणीव. आपण सर्वात जास्त काळजी हृदयाची करतो. हृदयानंतर आपण काळजी करतो फुफ्फुसाची काळजी करतो आणि फुफ्फुसानंतर आपण स्वादिप्रेम. तो सर्वात नाजूक आणि सर्वात शक्तिशाली असलेला अवयव डोळा, या अवयवाकडे मात्र आपलं दुर्लक्ष आहे आणि डोळ्याच्या संदर्भानं आधुनिक तंत्रज्ञान हे शहरातच उपलब्ध आहे. आज या ठिकाणी हे नेत्रसेवा डॉक्टर देशमुखांनी सुरू केली. हे अत्यंत या आपल्या सर्व परिसराला महत्वाचं नीट आहे. हे नीट निश्चितपणानं जनतेला चांगली सेवा आणि तुमचं डोळं चांगलं राहावं. मी काय तुमचं डोळं बाद व्हावं असं म्हणत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही डोळं दाखवून बऱ्यापैकी तिथपर्यंत आपलं दुर्लक्ष होतं आणि ज्यावेळी आपण खऱ्या अर्थानं अडचणीत येतो त्यावेळी कुठलाही डॉक्टर, माझा स्वतःचा अनुभव, कुठलाही डॉक्टर पहिल्यांदा आपल्यावर नाराज असतो, तुम्ही इतका उशीर कसा केला हे दाखवायचं. आणि म्हणून चांगलं जरी डोळा असलं तर वयाच्या 40 नंतर मला एक जुन्या लोकांची म्हण, 40 वर्ष वय झालेला 40 झाले. लहानपणी आपल्याला म्हण फार ग्रामीण भागात प्रसिद्ध होती, चष्मा लागणारा 40 वर्ष त्याला पूर्ण झाली लोक ओळखायचे. आणि म्हणून 40 नंतर तुम्ही डोळ्याची वर्षातून एकदा तरी पाहणी करणं, निगराणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यावर सतत त्याचा अतिशय महत्वाचे. डोळा आहे तोपर्यंत आपल्यासाठी जग आहे, डोळं गेलं आपल्यासाठी जग निघून गेलं. पुन्हा जगाचं अस्तित्व आपल्यासाठी सतत त्याला आला आणि म्हणून या अवयवाकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. अनेक जण मला म्हणते आता ही दिसतंय माझं वय 70 आहे, पण मी सगळे आशीर्वाद करतो. यापेक्षाही बारीक तुम्ही अक्षर या मी ती तुझा आशीर्वाद करतो. कारण तुम्ही डोळ्याची गेली 25 वर्षातून 2 वेळा मुंबईमध्ये माझा एक मित्र डॉक्टर आहे, कंपरेटा त्याकडे तपासणी करत होता.
काय नाही 2 ड्रॉप मला देते तेव्हा 2 ड्रॉप दिवसातनं 2 वेळा टाकलेला डोळा आतापर्यंत 70 वर्षापर्यंत मला अजूनही चष्मा लागलेला नाही. किती लहान अक्षर मला वाटत नाही. हे अवयव आपल्या हातात आहे, दुर्लक्ष बी आपल्या हातात आहे. अवयवाकडे लक्ष द्या. निसर्गानं भगवंतानं दिलेला अवयव आहे तो त्यानं जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत तुम्हाला दिलेला आहे. परंतु आपल्या दुर्लक्षामुळे आपण आपला अवयव आपल्या संपून टाकतो. ही जाता जाता आपल्याला नम्रतापूर्वक सांगतो डॉक्टर देशमुख आदरणीय साहेब तुमचा आभार मानतो. तुम्ही मला निमंत्रित केलं, माझा सन्मान केला. तुमचं चांगलं चालावं. आणि खास करून डॉक्टर कुठे डॉक्टर तुम्हाला फोन केला, तुम्ही लय कमी पैसे कमी करताय बरं का. तुम्हाला फोन केला का पैसे लय कमी करताय, जरा जादा कमी करत जावा. ताईला फोन लागला मात्र चांगलं पैसे कमी होत्यात. पण ताईला दिवसात बऱ्याच वेळा फोनच लागत नाही. ताईला फोन लागला का 50-60 हजार कमी झालं. डॉक्टरला फोन झाला का 10-20 हजार कमी झाले. माझं बी आकडे मी तयार ठेवलं ते किती नेमक्याचा कमी होते. जाता जाता डॉक्टरला ही नम्र विनंती करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द सांगतो. आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि लाईफलाईनचे सगळे सुपर डुपर स्पेशालिस्ट. लाईफलाईनला मला वाटतं आता 8 वर्ष झाली. आधी मी घरात बसून थकले म्हणून देशमुखांना कंटाळून पोस्ट ग्रॅज्युएशनला गेले. तिथं सुवर्ण पदक मिळाले. पुन्हा त्यांना घाबरून घरात बसले आणि STH उपजिल्हा रुग्णालय तिथं मी जॉईन झाले. इथं जॉईन झालं लक्षात आलं की सुपर स्पेशालिटीला खूप स्कोप आहे. कारण बरेच पेशंट रस्त्यात निम्म्यातच मरायचे. आणि मग देशमुख सरांनी मला होकार दिला आणि मग आम्ही दोघांनी मिळून हे हॉस्पिटल सुरू केलं. तेव्हा मग इथं कुलदीप कोलपकवासारखे सरकार गव्हर्नमेंटला शिकलेले मेरिटचे सुवर्ण पदक विजेते कोलपकवार डॉक्टर वायकुळे हे सगळी अतिहुशार माणसं सुपर स्पेशालिस्ट माणसं जॉईन झाली आणि कारवा बनता चला गया. त्याच्यात पुन्हा आता नवीन जॉईन झालेले मला वाटतं शिंदे मिस्टर एम शिंदे, पुन्हा डॉक्टर आपला डेंटिस्ट डॉक्टर मिसेस वायकुळे, पुन्हा डॉक्टर राठोड, मिसेस कोलपकवार आणि डॉक्टर श्रद्धा देशमुख असे बरेच देशमुख आता जॉईन झाले. त्यामुळे आम्ही ठरवलंय की आता भाऊबंदकी विसरायची. देशमुखांनी एकत्र प्रेमाने यायचं आणि मोठा डोळ्यात मोठी उंची टाकायची. कारण हा जो मुलगा आहे म्हणजे आमच्या पंढरपूरचा कासेगावचा मुलगा आहे, आम्ही त्याचा सर म्हणतो. गव्हर्नमेंटला शिकलेला अत्यंत गुणी अत्यंत हुशार मुलगा आहे. त्यानं LV प्रसाद सारख्या हैदराबादच्या इन्स्टिट्यूटला काम केलंय. त्याच्यात स्पेशलायझेशन केलंय, थोडक्यात सुपर स्पेशलायझेशन केलंय आणि कॉर्निया स्पेशालिस्ट झाले. मोठी बिंदू हा तर त्याच्या डाव्या हातचा मळ आहे, पण अन्य लोकांना पण ते दृष्टी देणार आहे. आम्ही आधीच इथे बायपास करतो, आता कॉर्निया ट्रान्सप्लांट करणार आहे. पुढच्या ज्या काही पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहेत ते पाईपलाईन मध्ये गुप्त सौदा नंतर बोलू त्याबद्दल. आपल्या पेशंटला बाहेर जाण्याची गरज नाही पडणार. म्हणजे काही लोक इथले सांगलीला किंवा हैदराबाद पुणे इकडे जाऊन ऑपरेशन वगैरे करतात, तिकडे ओपिनियन घेऊन येतात. मग जे सेवा आता आपल्याकडे इथे लाईफलाईनमध्ये आहे बाहेर जायची काय गरज भासणार नाही. तर आपण आपल्या लाईफलाईनमध्ये अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया त्यासोबतच किचकट जे डोळ्याचं बुळाचं प्रत्यारोपण सर्जरी हे आपण करणार आहोत. आणि त्याशिवाय जे मागचा पडदा रेटिना किंवा कासबिंदूचे निदान व उपचार किंवा लहान मुलांचा तिरळेपणाचा उपचार हे सगळं आपण माफक दरामध्ये इथं आपल्या पंढरपूर वासियांसाठी आपण चालू करत आहोत.